नमस्कार मंडळी. कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात मी अभय करंदीकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण कोणाला भेटणार आहोत? सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी इथे मागू इच्छितो, कारण की आम्ही जे ठरवलं होतं की आम्ही संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह येणार आहोत, तर आम्ही संध्याकाळी 6 वाजता काही नैसर्गिक आपत्तीमुळे आणि लाईट नसल्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकलो नाही. त्याबद्दल आम्ही क्षमस्व. त्याबद्दल मी आपला काय म्हणतो मी इथे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमात कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात आपल्यासोबत कोण आहे? तर आपल्यासोबत आहे माझा एक परम मित्र आणि जो अतिशय सुंदर व्यंगचित्रकार आहे. त्याचं नाव आहे नीरज सबनीस. जाणून घेऊया नीरजबद्दल थोडंसं. तर नीरज हा एक उत्कृष्ट चित्रकार आहे आणि तो लेखक आहे. त्याचं वास्तव्य कराडला असतं आणि त्याला इंटरनॅशनल, नॅशनल या लेवलवरती अनेक गोल्ड मेडल मिळालेली आहेत, सिल्वर मेडल मिळालेली आहेत, ब्रॉन्झ मेडल मिळालेली आहेत. त्यांनी सोलापूरच्या तरुण भारत या वृत्तपत्रासाठी 2018मध्ये कार्टून्स साठी काही काम केलेलं आहे. तसंच त्यांनी मॅगझिनसाठी काम केलेलं आहे आणि अशा अनेक लहान वयात त्यांनी खूप काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. भेटूया आजच्या कार्यक्रमात आपला सगळ्यांचा मित्र नीरज सबनीस याला. नीरज आहे का? बघूया आपण. नीरजला ऍड करूया आपण. नीरज आहेस का? हाय नीरज. Yes. हाय. तुला माझा आवाज येतोय का नीरज? हो येतो. मला तुझा आवाज नाही येते. आता येतोय? थोडं चेक करूया का आपण? आता येतोय का? आय थिंक सो. आय नीड टू मेक इट कनेक्टेड. जस्ट होल्ड ऑन. ओके. येस मी आहे. येस, मला आता नीट आवाज ऐकू येतो आहे. सर्वप्रथम नमस्कार नीरज, आणि तुझं कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात तुझं स्वागत आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने, आणि मी पण इथे सगळ्यांच्या वतीने तुझं इथे स्वागत करतो या कार्यक्रमात. कसा आहेस तू? धन्यवाद. अरे मी मस्त. ओके. बरं, तिथे आता आपण सगळेच वादळ आणि अमुक तमुक या सगळ्या गोष्टींमधून जातो आहोत, तर तिथे आता तू कराडला आहेस, तर तिथे काय साधारण परिस्थिती आहे? बेसिकली थोडीशी एक पहिली गोष्ट, मी सोलापूरच्या इकडेच आहे आणि हम्म. इकडे बऱ्यापैकी वारं वगैरे थोडक्यात आहे, जास्त एवढा परिणाम नाहीये. ओके, फाईन. पण लाईटची वगैरे काय? आज आमच्याकडे मी तुला सांगतो, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री आत्ता 10:30-11 पर्यंत लाईटच नव्हते. त्याच्यामुळे जरा आपण 6 वाजता जे आपण Late भेटणार झालं. होतो, मी म्हटलं होतं ते शक्य नाही झालं. तर त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या श्रोत्यांकडे दिलगिरी व्यक्त केलेली आहे, की त्याबद्दल क्षमस्व. आणि आपण मला वाटतं कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो नक्की. डेफिनेटली. नीरज, मला सगळ्यात पहिल्यांदा तुला असं विचारायला आवडेल की तुला चित्रकलेबद्दल, या कलेबद्दल आवड केव्हा निर्माण झाली? खरं तर मी लहानपणापासूनच चित्र काढतोय. म्हणजे हा. अभ्यास कमी आणि चित्र जास्त हा प्रकार खूपदा झाला माझ्या बाबतीत. तो बर. ती आवड आहे ती 5 वर्षाचा होतो त्या दरम्यान चालू आहे. ओके. म्हणजे तुला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे बेसिकली. पण मग हा हो. चित्रकलेचा जो हा तुझा वारसा आहे,
तर तो म्हणजे तुला ही चित्रकला ही वारसा हक्काने मिळालेली गोष्ट आहे, जसं की आई बाबांची चित्रकला खूप सुंदर आहे किंवा पूर्ण कुटुंबामध्ये कोणाचं तरी खूप चित्रकलेवरती एक हुकूमत आहे असं म्हणूया आपण. अशा मधून तुला ही कला मिळालेली आहे का तू तुझ्यात स्वतः त्याची आवड निर्माण झाली आणि तू ती डेव्हलप करत गेलास? ओके. माझी आई चित्र काढायची. मी क्या बऱ्याचदा बात एकदा आहे. एका क्लासमध्ये पण ते बघितलं होतं की डिझाईन वगैरे करतो. हम्म. तेव्हापासून जी सवय लागली, मी म्हणेन की आईकडून माझ्याकडे आले असं म्हणता येईल. फक्त ते पूर्णपणे ते सरावाने परफेक्ट झालंय आता. अर्थात, अर्थात. त्यामुळे नुसतं आहे म्हणून ते आलं असं होत नाही, तर त्याचा स्वतःला सराव खूप करावा लागतो आणि अगदी. मग ती कला हळूहळू आपल्याला आत्मसात होत जाते. नीरज, ही एक तुला असं वाटतं का की आता तू जेव्हा चित्रकलेचा अभ्यास तू करत होतास तेव्हा तू तो अभ्यास कसा करत होतास याच्याबद्दल थोडं सांगशील आमच्या मित्रांना, आपल्या मित्रांना काही? चित्रकलेचा अभ्यास म्हणजे सगळ्यांचं जे बेसिक असतं पहिल्यांदा, खूप आपण हा. लहान असतो तेव्हा पण कोणी चित्र काढायला सांगितलं तर मग डोंगर हम्म. काढ, नदी काढ हे हा. चालूच असतं आपलं नॉर्मल. अगदी, हो, कार्टुनिंग अगदी वगैरे खरी गोष्ट हे आहे. असेल तर मग डोरेमॉन काढ, नाहीतर छोटा भीम हे. मग त्यावेळेस ते टॉम अँड जेरी फेमस होतं. आजही आहे. बरोबर. सो हो, अगदी खरी ते गोष्ट आहे. ते खरं ते करता करता मग हळूहळू पेंटिंग, मग त्यामध्ये मेन म्हणजे माणसं, त्यांचे चेहरे, त्या गोष्टी सुरू केल्या. शाबास. त्याच्यानंतर हळूहळू मग बरोबर. गायडन्स भेटला, मग त्याप्रमाणे करत गेलो. ओके. धीरज, तुला असं वाटतं की चित्रकला ही जी आहे, आता मूळ तुझा हातखंडा जो आहे तो व्यंगचित्र कलेवरती आहे. अर्थात चित्रकला ही तेवढीच उत्तम आहे. पण तुला हो. असं वाटतं का की मूळ चित्रकला म्हणूया किंवा व्यंगचित्रकला म्हणूया, ही एक प्रायोगिक कला आहे किंवा प्रयोग कला आहे? तुला असं वाटतं हो, का? अगदी. कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग आपण करू शकतो आणि जेव्हा हे पूर्णपणे शिकून होतं त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक सापडत जातं. मग त्याच्यासाठी जी नजर हवी आपल्याकडे किंवा ती हम्म. वैचारिक लेवल पाहिजे, ती असेल तर ते हम्म. प्रायोगिक होऊ शकतं आणि करता येऊ शकतं असं. त्याच्यामध्ये एक मी ओके. प्रयोग नाही. केला होता. हम्म. तो प्रयोग असा होता की उलट सुलट चित्र बघणं वगैरे. म्हणजे बर. एकच चित्र तू 2 अँगलने बघू शकतो आणि ते चित्र अरे वा. सुद्धा 2 अँगल होतं. ओ तो बापरे. रिअली? तो ओ, क्या बात आहे. प्रायोगिक म्हणून मी ते वेगळं केलं. ओके, ओके. पण प्रयोग कला इन द सेन्स मला असं म्हणायचंय की तुला असं वाटतं का की ही कला जी आहे, चित्रकला म्हणूया किंवा व्यंगचित्रकला म्हणूया, ही प्रयोगाने सिद्ध होणारी कला आहे. वेगवेगळे प्रयोग केले जात असतात. प्रत्येक वेळेला आपण नवीन काहीतरी करून बघतो आणि मग आपल्याला नवनवीन गोष्टी सापडत जातात. तर अगदी. तुला असं वाटतं का की ही चित्रकला म्हणूया किंवा व्यंगचित्रकला म्हणूया, ही एक प्रयोग कला आहे असं? अगदी आहेच. कारण कसं आहे आपल्याला आपण म्हणतो की चित्रकला आमच्या काही पालकांचं म्हणणं असतं आमच्या मुलाला चित्रकला येते, मग त्याला क्लासला घातलं जातं. पण त्याला बरोबर. क्लासला जरी घातलं तर रोबोट जसं असू त्याला सॉफ्टवेअर फिक्स केलं जातं की असं चालेल. बरोबर. पण ते रोबोट वेगळं तेव्हाच काहीतरी करू शकतो जेव्हा तो स्वतः काहीतरी निर्माण करेल. सो हे बरोबर. बरोबर. पालकांनी जरी क्लासला घातलं किंवा आपण पेंटिंग कॉलेजला जरी गेलो तरी आपण हो, नवीन काहीतरी शोधायला आपल्याला स्वतःला प्रयोग करावाच लागतो. तो अगदी जेव्हा खरी होईल गोष्ट तेव्हा आहे. आपण काहीतरी नवीन केलं आणि ते प्रायोगिक झालं असं म्हणता येईल. बरोबर आहे. नीरज, तुझे या क्षेत्रातले गुरु कोण आहेत? खरं तर मी लहान होतो तेव्हा दादासाहेब सुतार यांच्याकडे शिकलोय. 1 वर्ष होतो मी बर. त्यांच्याकडे आणि हा. कार्टूनिंग हे 3 ते 4 वर्ष झालं मी चालू केलंय. त्यामुळे त्यामध्ये मी आपल्या बाळासाहेब ठाकरे यांना गुरुस्थानी मानतो. क्या बात है. आणि जसं आता तुझे गुरु तू आता म्हणालास, पण त्यांच्याशिवाय जसं तू आता बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलंस, तसं हो. मी दरवेळेला म्हणतो की आपली जी कला ही आहे, ह्या कला क्षेत्रामध्ये आपले अनेक गुरु असतात. एक गुरु असतो बरोबर. ज्याच्याकडून आपण ती प्रत्यक्ष कला शिकत असतो, त्याच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. पण त्याच्याशिवाय सुद्धा आपण समाजात वावरताना त्याच कलेबद्दल आदर असणारे आणि त्याच कलेच्या क्षेत्रात वावरणारे अनेक कलाकार असतात. त्या कलाकारांना आपण कुठेतरी डोळ्यासमोर ठेवत असतो की अमुक एक व्यक्ती, आता जसं तू बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलंस तसं त्यांच्यासारखं अजून कोणी व्यक्तिमत्व आहेत का की तुला ती त्या व्यक्ती आदर्श म्हणून तुझ्या पुढे आहेत? तशा म्हणशील तर मग बाळासाहेब ठाकरेंबरोबरच काम करणारे आर के लक्ष्मण असतील. हे बर. दोघे क्या जे बात आहे. आहेत ते कामं आहेत. हा.
बाकीचे बरोबर. कार्टूनिस्ट आणि त्यांचं काम हे प्रचंड वेगळं आहे आणि ते मला जास्त भावतं. त्यामुळे मी त्यांची जी स्टाईल आहे ती मोस्ट ऑफ हम्म. फॉलो करायचा प्रयत्न करतो. ओके. नीरज, आता मी मुळात थोडा मी संगीत या कलेतला असल्यामुळे मला थोडंसं असं विचारावं वाटतं, आवडेल तुला की संगीत या कलेमध्ये किंवा मी गाणारा असल्यामुळे म्हणूया अगदी शकतो. तर गाताना जसं कुठलीही गोष्ट गायची असते तेव्हा आपण कुठली संगीतात कुठलीही गोष्ट आपण आपल्याला रियाज हा अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजे गायचंय बरोबर. मला की माझा रोजचा रियाज असेल, मग तो तासभर असेल, 2 तास असेल. कधी मी सकाळी 6ला उठेन, कधी 4ला उठेन, 5ला उठेन. नाहीच जमलं नोकरी करताना तर दिवसात केव्हा तरी वेळ काढून रियाज करेन. तर जितकं गायन क्षेत्रामध्ये म्हणूया किंवा संगीत क्षेत्रामध्ये नृत्य वादन ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये अर्थात जेवढं रियाजाला अनन्यसाधारण महत्व आहे तसं तुझ्या या चित्रकलेमध्ये सुद्धा तुला असं वाटतं का की तू रियाज म्हणजे आता तुमच्या चित्रकलेत तुम्ही रियाज कसा करता किंवा कसं असतं ते? ओके. त्याच्यामध्ये रियाज म्हणजे काय की आता मी जे केलंय ते सांगतो. म्हणजे हा, लक्षात येईल की काय नेमकं करावं लागतं. मी डेफिनेटली. लहानपणापासून पेंटिंग करतोय त्यामुळे मला हा. प्रॉपर तेव्हा नव्हतं करत. अगदी कोणालाच जमत नाही. पण हो. त्याच्यानंतर मी बरेच कागद फाडलेले की अर्ध चित्र जमलंय मला, मी ते अर्धच बर. केलंय, कुठेतरी मूड गेलाय, मग कुठेतरी मापं चुकली. तो ते हा. प्रॅक्टिस तो रियाज तो असा आहे ह्या पद्धतीचं. त्यामुळे ते करावंच बरोबर. लागतं आणि त्याला असं काही मूड नाहीये की किंवा टायमिंग नाही की असं असं याच वेळेत करा. मूड झाला मग तो रात्री असेल सकाळी असेल केव्हाही आपण चित्र काढायला बसलो मूड होतं मग त्याच्यानंतर काम चालू होतं. सो तो रियाज हो. महत्वाचा आहे आणि तो अशा हो. पद्धतीचा आहे. बरोबर. पण म्हणजे रियाजामध्ये नक्की कसं काय केलं जातं? जसं म्हणजे मला फार उत्सुकी आहे म्हणून मी विचारतोय. आय मीन की संगीत क्षेत्रामध्ये जसं आम्ही गायला बसतो किंवा तर कुठला तरी एखादा षड्जाला अत्यंत महत्व आहे संगीतामध्ये. तर षड्जाचा रियाज म्हणजे षड्ज भरणं आम्ही ज्याला म्हणतो तेव्हा षड्ज भरण्याचा रियाज होतो. मग पंचम असेल किंवा प्रत्येक सूर लावून बघितला जातो. तसं चित्रकलेमध्ये तुम्ही नक्की म्हणजे रियाज कसा करता रे? की तुम्ही डायरेक्ट चित्र असे निघत नाहीत. मग तुम्ही रियाज म्हणजे नक्की काय करता? रियाज म्हणजे तुला सांग आता मी कार्टुनिंगला कधीच हात घातला नव्हता. सो 3 वर्षापूर्वी मी हा. कार्टुनिंग चालू केलं. आता ही गोष्ट बर. माझ्यासाठी नवीन आहे. मी पेंटिंग करतोय आधीपासून. पण कार्टुनिंग अगदी हा खरं. पार्ट थोडा वेगळा पडतो. तर हम्म. त्यामध्ये तो रियाज माझा काय की पहिल्यांदा मी कार्टून काढलं की ते नॉर्मल डोरेमॉन वगैरे हेच आहे. पण हम्म. त्याच्यानंतर मी जेव्हा बाकीचे बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आर.के. लक्ष्मण असतील यांचे कार्टून्स बघितले तेव्हा त्यांच्या कार्टून्स मधले जे स्ट्रोक्स असेल तो हम्म. प्रयोग जो आहे मग ते प्रायोगिक पण होतं आणि हा रियाज अशा पद्धतीचा पण होतो की क्या बात ते आहे. खरी स्ट्रोक्स गोष्ट आहे. आपल्या आपल्या कामामध्ये जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत काम करत राहणं. म्हणजे मी पहिलं कार्टून काढलं तेव्हा ते मला असं वाटलं की नाही हे कार्टून आहे चित्र झालंय पण ते कार्टून वाटत नाही. मग ते कुठेतरी बरोबर. माझं मला असं वाटलं की अजून काहीतरी पाहिजे. मग ते अजून काय बरोबर. मग ते गायब झाले होते ते येतच नव्हते. मग ते जेव्हा क्या आले बात आहे. तेव्हा फायनली वाटलं की मला जमलंय. ओके. हा रियाज म्हणजे इथे रियाज म्हणजे तुमचे वेगवेगळे स्ट्रोक्स असतील किंवा वेगवेगळे त्याला आपण म्हणूया की त्याला आकृतिबंध असतील किंवा शेप्स असतील तर ह्याचा काही बेसिक रियाज असतो का रे? म्हणजे जसं आम्ही अलंकार घोटतो किंवा ताना घोटतो, पलटे घोटतो तसं बेसिक तुम्हाला काही बेसिक तर करावं लागतं का? की बेसिक कसं करता म्हणजे रियाजामध्ये फक्त रेषा ओढायच्या असं असू शकतं का? नाही नाही असं काहीच नाहीये. रेषा ओढणं हा, हा तर आहेच प्रकार. म्हणजे क्लासला अगदी गेल्यानंतर खरी पुढे गोष्ट. सांगतात की उभी रेष मार, आडवी रेष मार, गोल रेष मार वगैरे वगैरे चालू होतं. बरोबर. त्याच्यानंतर मग तुझी पेन्सिल कसं पकडणं काय असेल हे सगळं सांगितलं. हे जर बेसिक तुझं तयार असेल क्या बात आहे. त्याच्यानंतर कागद कसा पकडावा, लँडस्केप मध्ये हम्म. पोर्ट्रेट मध्ये कशा पद्धतीने पकडावं काय वगैरे. त्याच्यानंतर हम्म. मग जे चालू होतं की माणसांच्या कलाकृती काढणं किंवा एखाद्या प्राण्याचं चित्र काढणं हे हम्म. त्या पद्धतीने तो रियाज असतो. मग त्या क्या बात पद्धतीने आहे. स्टेप बाय स्टेप वरती जातो. बरोबर आहे. नीरज, आता संगीत क्षेत्रामध्ये वेगवेगळी घराणी आहेत. जसं हो. आग्रा घराणं असेल किंवा ग्वाल्हेर घराणं असेल, जयपूर अस्तोली असेल, तशी वेगवेगळ्या त्याच्या शाखा आहेत म्हणूया आपण. तसं चित्रकलेमध्ये सुद्धा असतं का रे? चित्रकलेचं मे बी असं नसेल पण घराणं नसतंच. पण एक गोष्ट आहे की हा. मगाचाच मुद्दा होता आपला प्रायोगिकचा. ती प्रायोगिकता बरोबर. आली ना त्याच्यानंतर जी तुमची ओळख निर्माण होते. मग आता बरोबर. म्हणायचं झालं तर मग बाळासाहेब ठाकरेंची ती शैली
मग कुठेतरी मी ती फॉलो केल्यानंतर कोणाला तरी वाटेल, अरे हा बाळासाहेब ठाकरेंसारखी कार्टून्स काढतो, किंवा आर क्या के बात है. लक्ष्मणांचा कॉमन मॅन जर मी काढला, तर मी हा, होऊन तिथे त्यांना दिसणार नाही, पण त्यांना हे आठवणार की हा आर के लक्ष्मणांचा कॉमन मॅन. क्या बात घराणे है. म्हणते तर ही वेगळी स्टाईल हेच घराणं म्हणता येईल. बरं, म्हणजे वेगळी शैली, एक स्वतंत्र शैली आपण म्हणू शकतो त्याला. मग घराणी याचं जसं आम्ही म्हणतो तसं की आग्रा घराणं आहे, किंवा किराणा घराणं आहे, किंवा जयपूर अस्रोली आहे, आणि अमुक तशी असतील, तर तसं अगदी तुमच्याकडे नाव नसेल, पण स्वतंत्र शैली मात्र ही अस्तित्वात आहे. आणि त्याला एक स्वतंत्र ओळख आहे. त्याला काय थोडी स्वतंत्र ओळख आहे असं सांगू शकशील, किंवा तू एखादं चित्र रेखाटून दाखवू शकशील का आपल्या श्रोत्यांना, की अमुकाची शैली अशी किंवा तमुक शैली म्हणजे असं असं काही असतं का रे? शैली मी काही कार्टून्स काढलेत, बाजूला ठेवलेत, ते दाखवतो. हा, डेफिनेटली. आता हे बघ, हे जे कार्टून आहे बरोबर. त्याला ऍपल अँट्स असं नाव दिलंय मी. म्हणजे हा, एक सफरचंद आहे, आणि बरोबर. सफरचंद थोडं सेंटरला देशील, आता थोडं वर धर, म्हणजे आपल्या सगळ्या श्रोत्यांना दिसेल. येस, राईट, बरोबर. सफरचंद आहे, त्याची स्टाईल बरोबर. पूर्ण वेगळी आहे. ते कुठेतरी रेषा इकडे तिकडे थोडेसे स्ट्रोक्स मारलेले दिसते. ही स्टाईल बरोबर. आहे बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांच्या शैलीची. म्हणजे त्यांच्या बर शैलीतली ही स्टाईल, कारण त्यांचे कार्टून जे होते ते ब्लॅक अँड व्हाईट होते त्या काळातले, आणि बर ब्लॅक अँड व्हाईट कार्टून जास्त परिणाम घडवून आणतात असं मला बर स्वतंत्र वाटतं, हे माझं मत आहे. बर तर याच्यामध्ये मी बर काय एक्सप्लेन केलेलं की सफरचंद म्हणजे आपल्याकडे काश्मीर म्हणतो आपण, काश्मीर प्रसिद्ध बरोबर. आहे. हो, सो हे काश्मीर आहे, जम्मू काश्मीर, बरोबर. त्याच्यात भारत आहे, कारण भारताचा क्या तोच बात आहे. काश्मीर आहे. ती सावलीची अगदी पडलेली अगदी भारताची आहे, आणि या बरोबर मुंग्या आहे. आहेत त्या मुंग्याच्या कडेने लागलेले आहेत. हो हो इकडचे हो. चीनच्या मुंग्या असतील, इकडून पाकिस्तानच्या मुंग्या असतील, ओ त्या ज्या ओ. लागतात, तो कार्टून वाचणं, तो हा प्रकार हो, यात येतो, आणि अशा पद्धतीने वाचतात. आणि हे स्ट्रोक्स जे आहेत ते म्हणजे मी म्हणेन की ती शैली आहे वेगवेगळी. तर हे क्या झालं बात आहे. आत्ताच. हम्म, याच्यानंतर एक आहे आत्ता हम्म. मध्यंतरीच होतं, एक मुद्दा होता मध्यंतरीचा की त्या बघ, हो, हे दिसतंय. नरेंद्र मोदी आहेत, आणि हो. एक मुलगी लहान इकडे, इकडे हम्म. बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या स्त्रियांसाठी हो धोकादायक आहेत आपल्या देशामध्ये. हो हो इकडे मुली दिसतील ज्या नरेंद्र हो. मोदी यांचे अकाउंट जे सोशल मीडियावरचे आहेत ते हँडल करतात. सो हा ओके. पॉइंट काय होता की एक न्यूज आली होती आपल्याकडे की नरेंद्र मोदी हे महिला दिना दिवशी महिलांच्या हातात सोशल मीडियाचे अकाउंट देणार त्यांचे, स्वतःहून हम्म, चालवायला. सो आता हम्म, मोदींचं अकाउंट महिला चालवणार असा तो मुद्दा होता. त्याच्यावरती मला हे हम्म, सुचलेलं होतं. ते इथे मी ऍक्च्युली काही लिहिलेलं नाही, पण ते एडिटिंग मध्ये लिहिलं होतं की ते हम्म. स्वतःहून त्यांना म्हणतात की तुम्ही छान पद्धतीने हँडल करा माझ्या अकाउंट, आणि बरोबर त्याला आहे. सिक्युरिटी कोड द्या. हा मुद्दा त्यांचा ओके. होता. ओके. इथे लहान मुलगी आहे, ती म्हणते की हो. मला ह्या गोष्टींपासून वाचवा, ह्याला एक सिक्युरिटी कोड द्या ह्या अत्याचारांना. ओ त्याच्यामुळे ओ. सोशल मीडियाचं अकाउंट सेफ राहील, तसंच आम्हालाही सेफ राहण्यासाठी काहीतरी तुम्ही मुद्दा किंवा काहीतरी एखादा कोड द्यावा, असं त्याचं ओ आय सी. टोटली. तो क्या हे बात आहे. हे जे आलेलं आहे यातले स्ट्रोक्स असतील हे माझे हो, आलेले, म्हणजे मला कुठेतरी वाटलं की हे माझ्याकडून काहीतरी वेगळं होतं, मग मी त्याला कलर मध्ये वगैरे टोटली बनवून टाकलं. बरोबर. अशा पद्धतीचे कार्टून्स आहेत त्याच्यामध्ये तू ओके. जे म्हणलं की वेगळी शैली किंवा काय असेल, तर तो हा मुद्दा. हो. ओके. नीरज, आता तू बोलता बोलता म्हणालास की ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर, तर व्यंगचित्रामध्ये असं काही आहे का रे, की व्यंगचित्र हे ब्लॅक अँड व्हाईटच असावं, किंवा ते कलरफुल असावं किंवा नसावं, असं काही त्याला रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत का रे? तसे नाही आहेत, पण एक गोष्ट जरूर सांगेल की पूर्वी काय होतं, पूर्वीचा काळ जेव्हा हां. कार्टून सुरुवात झाले हो. तेव्हा खूप आधी कलर हे माध्यम जास्त प्रकारात नव्हतं. म्हणजे आता जे डिजिटल बरोबर. आलंय तो प्रकार आधी हो नव्हता, आता इकडे कुठे डेव्हलप झालाय. पण हो. ब्लॅक अँड व्हाईट कार्टून जेव्हा आपण काढतो, कार्टूनचा मेन अर्थ असा आहे की ते निषेधार्थ काढले जातात, म्हणजे एखाद्या ओ. गोष्टीचा निषेध करतात.
त्याच्यानंतर त्याचा राजकीय वापर असेल किंवा मग बाकीच्या घटनांवरती भाष्य करणारा असेल. So, संयुक्त महाराष्ट्र आपला जेव्हा होत होता 1960ला, तो संयुक्त महाराष्ट्र आणि मराठी माणूस एकत्र येण्यासाठी हा कार्टून्सने बरंच काही योगदान त्यामध्ये दिलेलं आहे. मग ते परिणामकारक होण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी ब्लॅक अँड व्हाईट कार्टून्स हे माध्यम वापरलं होतं. ओके. ते कार्टून्स तू दोन्ही बघशील, आजच्या डीडी कार्टून्स जे आहेत ते बघशील कलर मधले आणि ब्लॅक अँड व्हाईट बघशील, तू पटकन खेचला जातोस ते ब्लॅक अँड व्हाईट कडे आणि पटकन त्यातलं जे काही म्हणणं आहे ते पटकन समजतं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. कलर मधून कसं तुला सगळीकडेच लक्ष जातं, कारण हा पण कलर सुंदर वाटतो, तो पण कलर सुंदर वाटतो. ब्लॅक अँड व्हाईटला क्या बात आहे. ब्लॅक अँड व्हाईट ते पटकन हो, म्हणजे मूळ मुद्दा आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट मधून ओळखता चटकन येतो कोणालाही. आणि कलरफुल मध्ये काय होतं की आपण कलर रंगांच्या ह्याच्यात गुंतत जातो बेसिकली. म्हणजे मूळ मुद्दा बाजूला राहून आपण रंगसंगतीकडे अधिक वळत जातो किंवा त्याच्यात गुंतत जातो. त्याच्यामुळे हो. सो तुला असं म्हणजे असं म्हणू शकतो आपण का की एक व्यंगचित्र हा एक विषय आहे, एक संवाद साधण्याची गोष्ट आहे की ज्याच्यातून मिश्किल पद्धतीने पण घाव घालणारा असं नाही म्हणू शकत आपण, पण कुठेतरी वर्मावर बोट ठेवणारं असं म्हणूया किंवा कुठली तरी एखादी गोष्ट हायलाईट करणं ज्याला आपण म्हणतो. तर एखादी गोष्ट हायलाईट करण्यासाठी मग ती कदाचित खूप आक्रमक पद्धतीने असेल किंवा कशीही असेल, पण ती मिश्किल पद्धतीने मांडणं हे असं एक वेगळंच तंत्र ह्या व्यंगचित्र कलेतून आपण साध्य करत असतो. असं तू असं काही आहे का? म्हणजे अगदीच आहे, कारण कसं आहे बऱ्याच गोष्टी यातून क्लिअर होतात. कारण स्वतः एक युवा महोत्सवची एक गोष्ट सांगतो की वर्मावर घाव घालणं म्हणजे काय प्रकार होतो नाही. बरोबर. कारण झालं होतं असा पॉइंट की 2018 साली युवा महोत्सव पुढे गेले होते. याचं कारण असं होतं की शिक्षकांचा संप झाला होता आणि मी कॉलेजमध्ये स्टुडंट म्हणूनच होतो. माझं कॉलेज पार्टिसिपेट करतो युथ फेस्टिवल. तर त्यावेळेस झालं होतं युवा महोत्सव होत नव्हता आणि आमचं म्हणणं होतं सगळ्यांचं की युवा महोत्सव वेळेत व्हावायचं. कारण असं होतं की मुलांची प्रॅक्टिस झालेली असते, काही ड्रेपे असते ती भाड्यानं आणलेली असते, ते दिवसेंदिवस भाडं वाढत जातं, त्याच्यानंतर ते पैसे कुठून आणायचे हा मुद्दा होता आमच्या सगळ्यांचा. आणि शिक्षकांचा मुद्दा होता की त्यांची पगार वाढ, त्यांचं वेतन वाढ आणि भरती होणं वगैरे हा मुद्दा होता. पण भरतीचा मुद्दा हा तात्पुरता होता, मेन होतं ते पगार वाढ. आता इथे वर्मा त्या वर्मावरती आता बोट ठेवायचं होतं मला. मग मी काय केलं की एक मोठं बोचकं दाखवलं, त्या बोचक्याला वेतन वाढ दाखवलं, ते बोचकं सरकारने हातात पकडलंय, वरून सरकारचा हात लागलाय, त्याच्या खाली दहीहंडी टाईप शिक्षक आहेत सगळे आणि त्यांच्या खाली एकदम बेसला चिरडले गेलेले विद्यार्थी. आणि ते विद्यार्थी म्हणजे युवा कलाकार आहेत, जे युवा महोत्सवला असतात किंवा प्रत्येक व्यक्तीच कलाकार आहेत आपल्या आयुष्यात. सो तसं मी ते काढलं होतं आणि त्यामध्ये मग कॅप्शन दिले होते की एक शिक्षक तसंच खाली लोंबकळत खालच्या विद्यार्थ्यांना म्हणतोय की आम्ही हे तुमच्यासाठीच करतोय, आम्ही तुमच्यासाठी साजरी करायचा प्रयत्न करतोय, हे खूप महत्वाचं आहे. आणि खालून मुलं ओरडतात की आमची काय चूक आहे. आणि एका बाजूला त्यामध्ये मी एक गोष्ट केली होती की एक असं गाडी निघाल्यानंतर एक कार्टून्स मध्ये दाखवलं त्याची हवा निघाली आहे मागून, कुठे हवा पळून गेले दाखवलं, त्याला युवा महोत्सव दिलं. त्याचा अर्थ असा होता की पुढे निघून गेला युवा महोत्सव. हे टोटली ते वर्मावर घाव घालणं जो प्रकार आहे तो असा काढला होता. हो, क्या बात आहे. पण नीरज असं आहे का रे की म्हणजे ह्यात एक गोष्ट तेवढीच महत्वाची आहे की नुसता हात असून म्हणजे हातावरती आपण म्हणूया कंट्रोल असून उपयोगाचा नाही, पण तेवढीच तल्लख बुद्धिमत्ता, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि प्रतिभा सुद्धा आपण म्हणू शकतो. पण ती कसं म्हणजे आता तू आता जे सांगितलंस की इतका गहन विषय आहे हा खरा तर, की शिक्षकांचं पगार वाढ आणि विद्यार्थ्यांचं त्यांचंही त्यांच्या बाजूने बरोबर आहे, तुमचंही तुमच्या बाजूने बरोबर आहे, पण एक्झॅक्टली घाव पण घालणं नाही म्हणता येणार आणि त्या मिश्किल पद्धतीने वर्मावर बोट ठेवण्याचं काम मात्र तू हे इतकं लीलया पद्धतीने हाताळलंस. तर ह्याच्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा मला वाटतं लागत असेल, मला वाटतं जो प्रत्येक कलाकाराला बाळगावा लागत असेल. अगदी, कारण काय की कार्टून्स नुसतंच काढणं
कधी कधी काय हो. होतं, कार्टून मध्ये एखादी लाईन जास्त झाली तरी त्याचा अर्थ बदलून जातो, ओ. लाईन कमी झाली तरी अर्थ बदलतो. हे देखील होऊ ओके. शकतं त्यामध्ये. त्यामुळे वैचारिक तुमची बुद्धिमत्ता म्हणूया किंवा वाचन तुमचं प्रचंड पाहिजे. तू जर ओ. राजकीय कार्टून असेल तर तुला बातम्यांवरती लक्ष ठेवणं महत्वाचं. हो. म्हणजे आजकाल आजूबाजूला काय चाललंय ह्याच्यावरती लक्ष असणं खरंच खूप महत्वाचं आहे. कारण तुमच्याकडे तेवढी वैचारिक ताकद असेल तर तुला ते सुचू शकतं. सुचलं तर तू मांडू शकतोस. त्यामुळे खरी गोष्ट आहे. वैचारिक परफेक्ट पाहिजे. मी म्हणेन ते 50% आणि तुमची प्रॅक्टिस 50%. तुमचा हात पण 50% हवा आणि तुमची वैचारिक बाजू पण 50% पाहिजे. तर तुम्हाला ते कार्टून योग्य पद्धतीने मांडता येईल आणि पोहोचवता येऊ शकतं. क्या बात आहे. जसं आता तू म्हणतोयस की कार्टून पोहोचवता येणं, तर तसं एक कार्टून म्हणजे तुम्ही पोहोचवायचं काम लाख करता, पण तुम्हाला जे म्हणायचंय तेच समोरच्याकडून वाचलं जातं का रे? म्हणजे मला काय म्हणायचंय तुझ्या लक्षात येते की असं अगदी. चित्र वाचणं असा सुद्धा काही अभ्यास असतो का रे? की जसं गाणं ऐकण्यासाठी थोडंसं शास्त्रीय संगीताचा अभ्यास म्हण किंवा कुठल्या तरी क्लासला जाणं म्हण किंवा ऐकण्यासाठी सुद्धा शास्त्रीय संगीत मला वाटतं सगळ्यांना ऐकायला आवडत नाही असं नाही, पण त्या ऐकणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे किंवा ज्यांना खूप कळतं, ज्यांना व्यवस्थित कळतं त्यांचा जरा अभ्यास आहे, त्यांचा ऐकण्याकडे कल जास्ती असतो. तसं ह्याच्यात सुद्धा असतं का रे? अगदी. कारण काय होतं, एखादं कार्टून समजा मी काढलं तर ते आता मला हम्म, पोहोचवायचं. तर हम्म, पोहोचवण्यासाठी एकतर मी ते त्या पद्धतीने मांडू शकतो किंवा मग मला हम्म, जर वाटते की नाही पोहोचू शकत नाही याचा अर्थ वेगळाच घेईल पुढचा. काही नग असतात असं हम्म. की आपण बोलतो एक आपण दाखवतो एक ते वेगळाच विचार करतात. म्हणजे हो. आपण कितीही म्हणलं की हे असं नाही असं आहे तर ते म्हणतात नाही हे तुम्ही चुकीचंच काढलं. सो बरोबर आहे. त्यासाठी मग कॅप्शन आपण यूज करू शकतो की कोणाला काय म्हणायचं. एखादं टायटल पण देऊ शकतो की असं असं आहे, हा तो मुद्दा आहे. ओके. त्या पद्धतीने आपण पोचवू शकतो. एक ओके. आपण प्रयोग म्हणून एक कार्टून बघूया. तू मला हो. सांग की तुला त्यातून काय कळलं, मी लगेच ते एक्सप्लेन करेन तुला. बापरे, हा एक टास्क आहे बरं का नीरज. अरे अचानक. तुला प्रश्न क्लिअर होऊ शकतो तुझा. हे बघ कार्टून. ओके. 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 थोडस वरती धरतोस का? इकडे एक गाडी आहे. मला ओके, गाडी दिसली. हा एक. तिथे दोन व्यक्ती आहेत. हा. एक एक वॉल आहे. त्या वॉलवरच मला ते मिरर इमेज येत असल्यामुळे मला वाचता नाही येते. टू त्या एका वॉलवर काहीतरी टू वॉल. त्या वॉलवरती लिहिलंय वॉल ऑफ डेव्हलपमेंट. ओके. आणि तिकडे आणि काही बरेचसे बॅनर्स आहेत. आणि एकदम कोपऱ्यामध्ये तुला जनता दिसेल. हो, जनता आहे, बरोबर. म्हणजे झाडं बिडं सगळं दिसतं. हो तर हो. ह्या वॉलच्या कडेला जे बॅनर आहेत तिथे काय लिहिलंय ते सांगतो. वॉन्ट लाईट, हम्म. फूड, वॉन्ट जॉब, वॉन्ट एज्युकेशन, वॉन्ट डॉट डॉट डॉट. म्हणजे त्यामध्ये बरेच पॉइंट आहेत. बऱ्याच गोष्टी. ओके. तर तुला यातून थोडक्यात काय मागणी म्हणूया आपण. येस मागण्या आहेत त्या. सो तुला यातून ओके. काय मेसेज जातोय अं, अंदाज एक. मला साधारण चित्रावरून असं वाटतंय की आमच्या जनतेच्या मागण्या ज्या आहेत, म्हणजे आपल्या जनतेच्या मागण्या, त्या एका बाजूला आहेत, ज्या बाजूला जनता आहे. पलीकडच्या बाजूला मागण्या पुरवणारे म्हणूया आपण किंवा असे आहेत, आणि त्याच्यामध्ये एक भिंत उभी आहे ज्याला वॉल ऑफ डेव्हलपमेंट म्हटलंय. पण वॉल ऑफ डेव्हलपमेंट जरी असली तरी डेव्हलपमेंट होण्याकरता एक भिंत उभी राहिली आहे वगैरे अशागत काही. ओके. आता मी तुला आता हे वर्मावरचं बोट आहे. काहीतरी वेगळंच आहे ना? अगदी गंमत येते या कार्टून्स मध्ये ही. हो हो हो. पुढचा विचार ह्याच्यानुसार करतो पॉझिटिव्हली, पण कार्टून जे काढतात ते बरोबर वर्मावर बोट ठेवून असतात. सो मी तर ओके. त्यातला आहे, प्रॉपर ठेवतो मी. तर हे असं आहे की, हा मुद्दा असा आहे की हे जे आहे कोपऱ्यात दोन व्यक्ती, हे हो. डोनाल्ड ट्रम्प आहेत, हे आपले मोदी आहेत. ओके. आणि ही डेव्हलपमेंट वॉल जी आहे ती आपले ट्रम्प जेव्हा आले होते गुजरातमध्ये तेव्हा हो. त्यांनी एक भिंत बांधली होती गरिबी लपवण्यासाठी. हम्म. तो हा प्रकार आहे. तुम्ही भिंत तर बांधली टोटली, पण ती भिंत जिथे संपेल तिथून ती गरिबी दिसणारच आहे आपल्याला. ती कधी झाकली जाणार हो. नाही. आणि आपण ही भिंत त्या ट्रम्पने दाखवण्यापेक्षा आपल्या ज्या मागण्या त्याच्याकडे लक्ष द्यावं, हा तो पॉइंट होता. सो ओ ते ओ, आय सी. वाचणं आणि पोहोचवणं तो हा प्रकार आहे.
क्या बात आहे. प्रात्यक्षिकच मिळालं मला. क्या बात आहे. सो म्हणजे हा एक प्रकार झाला. आणि एक मगाशी तू काहीतरी म्हणत होतास की आपला मगाशी विषय झाला तेव्हा की चित्र वाचण्याची एक पद्धत असते की एक चित्र आपण सरळ धरून पण चित्र बघतो, एक उलट धरून पण. म्हणजे हा काय प्रकार आहे, जरा नीट सांगशील का? ओके. एकदा झालं होतं काय, मी असं बसलो होतो घरी, एक न्यूजपेपर होता आणि त्या न्यूजपेपर मध्ये एक चित्र आलं होतं. चित्र म्हणजे एक फोटो होता हम्म, मुलाचा आणि तो हम्म. मान खाली घालून वगैरे गुडघे जवळ बसला होता. झालं असं तेव्हा की ते चित्र होतं ते उलट होतं, सरळ ते दिसतच नव्हतं आणि मी ते उलटच बघत बसले. आणि ओके. इथे जे मी मगाशी ते म्हणलं की तुमचं वाचन पाहिजे, तेव्हा तुम्हाला सुचतं काहीतरी. आणि बरोबर. वाचन ह्याच्यापेक्षा पण ती एक वेगळी नजर पण पाहिजे तुम्हाला, ते बघता आलं पाहिजे बरोबर. काहीतरी. म्हणजे आपण हम्म. आजकाल एक फोटो फिरतात बघ की आभाळाचे ढग दिसतात आणि ढग दिसल्यानंतर ते ढग कापसासारखे दिसतात, मग कोणतरी फोटो काढतो, मग बघा गणपती बाप्पा आले वगैरे वगैरे चालू असतं. सो ती हो, वेगळी हो. नजर आहे त्या मुलांची, ते जे दाखवतात. छत्रपती शिवाजी महाराज देखील काहींना ढगांमध्ये दिसतात, मग ते हो, ढगाच्या हो, हो. आकारामध्ये. सो ती एक वेगळी नजर आहे, ते कौतुकाचं बरोबर. गोष्ट आहे, हो. ती ती नजर हवी प्रत्येकाकडे. सो माझ्याकडे ती मला ती तेव्हा समजली की माझ्याकडे ती वेगळी नजर आहे. ते झालं काय, ते चित्र मी उलट बघत होतो आणि मला त्यातून एक वेगळंच काहीतरी दिसायला लागलं. मी लगेच कागद आणि पेन्सिल घेतली, रेखाटन केलं. थोडंसं ऍडिशनल म्हणून त्यात दोन चेहरे, जे बूट होते त्या बुटामध्ये मी दोन चेहरे काढले आणि त्याला बॅकग्राऊंड ओके. थोडीशी अशी गरिबी वगैरे दाखवली की एक डोंगर आहे, घर आहे, शेती आहे वगैरे. त्याच्यावरून एक बरोबर. कथा तयार केली मी त्या चित्रावरून. ओके. त्या एका चित्रामध्ये दोन चित्र झाली. त्याच्यानंतर त्याची ओके. कथा तयार केली, त्याच्यावरती परत नाटक लिहिलं आणि ते नाटक सादर पण केलं. आणि ते लाईव्ह पेंटिंग वगैरे करून सगळं केलं. तर ते उलट ओ. सुलट चित्रांचा फायदा झाला आणि ती नजर वेगळी असेल तर ते उलट सुलट चित्र नक्कीच सापडतात. ओ. ओके. म्हणजे चित्र सरळ बघण्याबरोबरच ते उलट जर बघितलं तर त्यात सुद्धा आपल्याला नक्की काहीतरी सापडू शकतो. काही वेळेला अगदी. मुद्दामून असं काम केलं जातं का रे, की हा. काढतानाच उलट काढलंय? म्हणजे अशी कोणाची खासियत वगैरे आहे का काही? आय मीन जस्ट काय म्हणूया मला आपण त्याला, एक उत्सुकता म्हणून. आजपर्यंत आजपर्यंत तसं दिसलेलं नाहीये, पण मला पिकासो जे होते त्यांचं पेंटिंग जे होतं, त्यांचं हम्म. एकच पेंटिंग जरी असलं तरी ते दोन अर्थाने बोलायचं. म्हणजे आताही ओके. बरेच पेंटिंग त्यांची बघितली गुगलवरती, तर ते दिसतं की हे दोन अर्थाने आहे. म्हणजे तुला एकामध्ये आनंदी भाव देखील दिसेल, दुसऱ्या त्याच चित्रामध्ये दुसरीकडे तुला दुःखी भाव पण दिसेल आणि ते एका हो. चेहऱ्यात ते एकदम क्लिअर करतात. उलटी हो. सुलटी म्हणशील तर मी एक पुस्तक पण बघितलं होतं लहानपणी, पण हम्म. त्यामध्ये काही हम्म. वेगळं नव्हतं. ते जाणून बुजून तयार केलेली चित्र होती. ओके. त्याच्यामध्ये ओके. एकच मांजर होतं, ते पांढरं होतं, मग त्याच्यालाच दुसरी शॅडो होती, पण ते फिरवल्यानंतर तुला काळा मांजर दिसतं. असं ते तयार केलेली ती चित्र होती. सो ही तयार पण करू शकतो आपण किंवा ऑटोमॅटिक ते होऊन जातं आपल्याकडून. ओके. ओके. नीरज, आता म्हणता म्हणता तू मला सांगितलंस की तू कॉलेजमध्ये सुद्धा काहीतरी एक नाटक केलंयस किंवा काय केलंयस. तर हो. एक्झॅक्टली फक्त नाटक म्हणजे तू एक सुंदर उत्कृष्ट लेखक आहेस आणि सो दिग्दर्शक पण मला वाटतं आहेस. हो. तर तर ह्याच्याबद्दल थोडं सांगशील आणि आतापर्यंत काय काय काम केलं आहे? ओके. मी तेव्हा जे नाटक पहिल्यांदा मी 2016 साली युवा महोत्सवाला पहिल्यांदा ते नाटक बसवलं. ते हम्म. नाटक सादरीकरण झालं. तेव्हापासून मला लिहायची आवड लागली. लिहिता लिहिता मग दिग्दर्शक नाटक आधीही मी बसवलं होतं, पण त्याच्यानंतर जेव्हा मी परफेक्ट मला वाटलं की येस आता परफेक्ट झालं. मग त्याच्यानंतर मग जमतंय म्हणजे मग दिग्दर्शन आलं. मग ते कुठेतरी तो अँगल आला. मग ती एक ऍडिशनल माझ्या बायोमध्ये ते ऍड जमेची बाजू झाली. झालं. बरोबर. जमेच्या बाजूमध्ये ते ऍड पण झालं बायोमध्ये की बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. दिग्दर्शक हे टोटली सगळं आहे. आणि काम म्हणशील तर युवा महोत्सवामुळे मी टोटली कार्टुनिंग मध्ये जास्त काय म्हणतो आपण त्याला स्वतःचा 100% दिलाय. त्याच्यामध्ये मी जी काही लेवल गाठली ती म्हणजे मला कधी वाटलंच नाही. मी कार्टुनिंग हा शब्द पण ऐकला नव्हता कधी 2016च्या आधी. ओके. युवा ओके. महोत्सवाला मी असंच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, ते घेतलं होतं मी वाचन करण्यासाठी. पेंटिंग वगैरे ठीक आहे चालतंय असं आहे आणि मी होतो. पण ओके. त्याच्यानंतर ते बोर्ड लावलं होतं की युवा महोत्सव आहे आणि त्याच्यावरती कला प्रकार होते. तर त्यामध्ये ते कार्टुनिंग लिहिलेलं होतं. मला वाटलं यार हे आपण ट्राय केलं पाहिजे, म्हणजे काहीतरी वेगळं आहे.
मग तेव्हा मी तिथे पार्टिसिपेट झालो. मग त्याच्यानंतर हळूहळू डेव्हलप होत गेलं ते. त्यामध्ये मग प्रत्येक लेवल केली. अगदी जिल्ह्यापासून ते राज्यस्तरीय, पश्चिम विभाग असेल, देशस्तरीय असेल, टोटल लेवल सगळ्यात जिंकून घ्यायचा. मग तेव्हा तो एक पॉइंट झाला की हेही करू शकतो. क्या ते बात काम आहे. केलं तर तिथे एवढी कामगिरी आहे. बरोबर. स्पर्धांमधून नीरज, पण मग काम करत असताना अनेक चांगले आणि वाईट असे दोन्ही वेगवेगळे अनुभव येत असतात, म्हणजे आय मीन, तर त्यातले काही चांगले वाईट अनुभव शेअर करू शकशील तू? आहे. खतरनाक अनुभव आहेत तसे. हा. एकदा मी ज्या न्यूजपेपरला काम करत होतो, सोलापूरचं हा. विभाग, तिथे हम्म. एक गोष्ट सांगितली की संपादक लोकांची त्यांची मेंटॅलिटी म्हणतो, मानसिकता त्यांची कशा प्रकारे आहे. काय हम्म. होतं की काही न्यूजपेपर आपल्याकडे असे की ते पक्षाच्या अंडर येतात. मग तो बरोबर. काँग्रेसचा पक्ष असेल किंवा बाकी कुठलाही असेल, तर त्या हम्म. न्यूजपेपरमध्ये हे त्यांच्या विरुद्ध काही छापता येत नाही. सो एकदा झालं होतं बरोबर. काय, मी काम करत असताना न्यूजपेपरला एक घटना घडली होती आपल्याकडे. कलबुर्गी यांची हत्या झाली होती. पत्रकार आहेत हम्म. आणि त्यांची हत्या झाल्यानंतर मी एक कार्टून काढलं. म्हणजे असं असं 4 फ्रेम दाखवल्या. त्याच्यामध्ये पहिल्या फ्रेम मध्ये मी लिहिलं की पानसरे, दुसऱ्या फ्रेम मध्ये लिहिलं दाभोळकर, तिसऱ्या फ्रेम मध्ये लिहिलं होतं कलबुर्गी, आणि चौथी फ्रेम मी मोकळी सोडली होती. त्याच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह होतं, खाली एक वाक्य होतं की अजून. हे कार्टून होतं. हे या अर्थाने होतं की मला त्यांची बॅकग्राऊंड काय आहे, ते काय करतात, चुकीचं करतात, बरोबर करतात, हा माझा मुद्दा नव्हता. तिथे मुद्दा एवढाच होता बरोबर. माझा की जे काय होतं, या हत्या होत ते चुकीचं आहे. शेवटी हे माणसं आहेत, बरोबर नाही आहे. का, ती माणसं आहेत. हो. सो मी ते कार्टून तसं काढलं. ते प्रसिद्ध पण झालं. त्याच्यानंतर मला ते संपादकांनी सांगितलं की अरे हे कार्टून चुकलेलं आहे आपलं, असं तसं. नंतर मला सांगितलं गेलं की हे थोडंसं असं बदल. मग ते मी चेंज केलं त्यांच्या सांगण्यानुसार. मला ते करायचं नव्हतं पण करावं लागलं शेवटी. ते झालं. केलं. बरोबर आहे. हा, मग ते केल्यानंतर मग कुठेतरी जे तू म्हणतो की वाईट अनुभव काय, तर आपल्या मनाविरुद्ध ते करायला लागणार, हे मला वाटतं की वाईट आहे. कारण आपण कुठेतरी त्रास देणारं असतं मनाला, कारण की आपला एक विचार त्यामागचा वेगळा असतो आणि त्याला कुठेतरी एक बरोबर धक्का पोहोचलेला असतो, म्हणजे I mean, बरोबर. मग बरं. तो एक अनुभव त्यातला एक वाईट आहे. दुसरा एक अनुभव आहे तो म्हणजे चित्र ढापणा, एक प्रकार खूप खतरनाक चालतो आपल्याकडे. काय होतं, कारण तुझे आयडियाज असेल ती आयडिया सुद्धा ढापली जाते. एकदा झालं ओ. काय, मी जे खातू सर, जे हम्म. भूमिकार होते मुंबईत, त्यांचं हा. निधन झालं होतं आणि तेव्हा एक मी कार्टून काढलं होतं. ते कार्टूनात हम्म. फोटो वगैरे नाहीये माझ्याकडे, पण ते कार्टून आहे ते हम्म. मला न सांगता ते एका न्यूजपेपरने छापलं. छापल्यानंतर हम्म. छापलं ते छापल्यावर त्यांनी माझी साईन पण काढून टाकली. अरे न्यूजपेपरला बापरे. छापलं. त्यामुळे ते ढापणं जो प्रकार आहे, वाईट अनुभव म्हणशील तर तो हा वाईट अनुभव आहे. हे नको व्हायला कुठेतरी. चांगलं म्हणशील तर बरोबर. कार्टून निर्माण झाली ही वेगळीच आहे. पण मग ह्याला काही कॉपीराईट किंवा असं काही असतं का रे, की कॉपीराईट ऍक्च्युली परवा एक व्यक्ती होते, त्यांची चौकशी मी केली होती त्यांच्याकडे. त्यांनी मला सांगितलं होतं की पूर्वी कसं होतं की दिल्लीला एक ऑफिस होतं. त्या ऑफिसमध्ये तुमचे चित्र कॉपीराईट केले जायचे. त्यांचे टोटली तुमचा अधिकार राहतो त्या चित्रावर. कोणीच तुमच्याकडून चोरू नाही शकत. चोरलं तरी तुमची नोंद राहते. असं असं झाल्यामुळे तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकता. आता ते थोडंसं अवघड झालंय, म्हणजे त्यावेळेस पण अवघड होतं, पण आता त्याला महत्व पण तेवढं अजूनच. नाही राहील. कारण सोशल मीडिया वगैरे आलंय, कुठेही कोणीही कसंही प्रसिद्ध करतो. त्यामुळे एकदा प्रसिद्ध केलं की ते आपल्या हातून जातं. फक्त आपण एक करू शकतो की RC रजिस्टर्ड किंवा कॉपीराईट असं लिहून मग ते पोस्ट करू शकतो, जेणेकरून फ्युचरने बघताना त्याला समजा की याचं याच्या मालकीचं. कॉपीराईट विशेष बरोबर. असं म्हणशील तर राहिलेलं नाही. हो, कारण की बघ ना, आता म्हणजे जसं आता तुला सुचणं हे इतकं प्रगल्भ असतं, आय मीन, की क्षणाक्षणाला आपल्याला सुचत असतं, क्षणाक्षणाला आपण अनेक चित्र रेखाटत असतो. मग प्रत्येक बरोबर. चित्र आपण कसं काय रजिस्टर करू शकतो, आणि प्रत्येक चित्रासाठी अशी आपण कित्येक काढत असतो. आय मीन, असं एखाद दुसरी गोष्ट असेल तर गोष्ट वेगळी असते, पण अशी मग आपली सही हा आपली एक मूळ ओळख बनते. मग त्याला आपण कॉपीराईट याच अर्थाने घेऊ शकतो की ही सही माझी आहे, त्याच्यामुळे हे चित्र माझं आहे. पण आता तू म्हटलंस तसं की त्यालाही लूप होल्स आहेत, म्हणजे काही जण ती सहीच काढून टाकतात, आणि म्हणजे कसं काय फाईट करायचं रे, आय मीन.
एक होऊ शकतं याच्यामध्ये तुम्ही खूप प्रसिद्ध होता ना, आता समजा हम्म, वासुदेव कामतकर आहेत, त्यांचं पेंटिंग, त्यांची शैली, आता परत मुद्दा तो शैलीचा येऊ शकतो इथे. बरोबर. बाळासाहेब कार्टून तुम्ही कुठलेही कार्टून बघेन आणि स्ट्रोक्स दिसतील तर हा हे बाळासाहेब ठाकरेंचं कार्टून आहे किंवा हे हो आर.के. लक्ष्मणांचं किंवा हे चित्र अमुक अमुक वासुदेव कामत सरांनी काढलंय, ही त्यांची शैली, हीच त्यांची कॉपीराइट असेल असं मला वाटतं. हो कारण बरोबर. ते ढापणं किंवा आज मी समजा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे चित्रांची कॉपी केली, समजा मिलिंद मोळीक आहेत, त्यांचे वॉटर हम्म, कलरची पेंटिंग मी जर कॉपी केली आणि ते प्रसिद्ध केलं, तर कोणीही मला म्हणेल की हे तुझं काम असेल, केलं असेल, पण हे मिलिंद मोळीक यांचं आहे. कारण हो त्यांची विशेष शैली आहे आणि तेवढी त्यांची प्रसिद्धी, ओळख, त्यामुळे ते पटकन लक्षात येतं की हे काम कुणाचं आहे. So, ती ओळख आणि बरोबर ती आहे. प्रसिद्धी आणि शैली तेच कॉपीराइट आहे. तिथे सही बरोबर. काढू शकतो, सगळं करू शकतो, पण सही जरी काढली ते पटकन ओळखू शकतो. स्वतःची आयडेंटिटी त्या चित्रातनं Right. ती पाहिजे, ती उभी करणं. आयडेंटिटी कॉपीराइट. क्या बात आहे. नीरज, जसं आपण कुठल्याही फील्डमध्ये जाताना वेगळा अभ्यास असतो. आता आर्ट्सचा अभ्यास आपला वेगळा आहे, कॉमर्सचा अभ्यास वेगळा आहे. त्याला स्वतंत्र अभ्यास आहे असा काहीतरी. आता संगीत जरी म्हटलं तरी संगीतात सुद्धा गायनाचा अभ्यास वेगळा आहे, तबला वादनाचा वेगळा आहे, सतार वादनाचा वेगळा आहे. प्रत्येक क्षेत्रात अभ्यास वेगवेगळा आहे. तसं चित्रकलेमध्ये हा अभ्यास काय प्रकारचा असतो ह्याचं थोडं आपल्या सर्वसामान्य रसिकांना थोडं सांगू शकशील का? नक्कीच. चित्रकलेमध्ये तू जेव्हा येशील, पोर्ट्रेट या आयुष्यात जाशील, तर तेव्हा तुला त्या व्यक्तीची अॅनाटॉमी स्टडी करावी लागते. म्हणजे हे सगळ्यात पुढचं म्हणजे मध्य भाग अगदी थोडं बेसिक पासून सांग ना, म्हणजे कसं की शाळेत शिकणाऱ्या मुलांपासून थोडंसं सांगू ओके. शकलास तर. बेसिक म्हणजे काय, आता परत ते मग डोरेमॉन वगैरे ह्याच्याकडे जावं लागलं आपल्याला आणि निसर्ग चित्र वगैरे लहान मुलीची म्हणजे अशा काही परीक्षा असतात का, किंवा आता एलिमेंटरी इंटरमिजिएट असते, पण ओके. मग त्याच्यातून अशी कुठली स्पेसिफिक कॉलेजेस आहेत किंवा तिथे कशी ऍडमिशन घ्यायची, किंवा मला जर स्पेसिफिकेशन करायचं असेल तर काय आहे काही, म्हणजे त्याच्याबद्दल थोडं सांगू शकशील का? किंवा आता तुमचं अप्लाइड आर्ट म्हण किंवा असं, म्हणजे अशा सगळ्या थोड्या गोष्टी. परत आता त्यामध्ये कसं शाळेमध्ये म्हणशील तर एलिमेंटरी इंटरमिजिएट म्हणशील तर या परीक्षा मीही दिल्या. त्यामध्ये ए ग्रेड बरोबर. वगैरे, बी ग्रेड, सी ग्रेड असे प्रकार असतात. ओके. त्या सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्ही आर्ट कॉलेजला पण ऍडमिशन घेऊ शकता. आणि आर्ट ओके. कॉलेज गव्हर्नमेंट असेल तर त्याला विशेष अशी एंट्रन्स एक्झाम असते, त्यामधून तुम्ही ओके. क्वालिफाय होऊ शकता. क्वालिफाय झालं तर मग ऍडमिशन मिळतं. मग त्याच्यामध्ये ओके. टोटली आता 2 पार्ट झालेत हल्ली, की आर्ट कॉलेज करणं आणि ॲनिमेशन करणं. मग ते ओके. डिजिटल वगैरे या गोष्टींमध्ये जातं. मग ॲनिमेशन साठी काय आहे, तर तू 10वी नंतरही ॲनिमेशन करू शकतो, त्याच्यानंतर आपल्या 12वी नंतरही करू शकतो. DFA आहे, त्याच्यानंतर GD आर्ट आहे. GD आर्ट नंतर DFA किंवा 12वी नंतर डायरेक्टली DFA ला जाऊ शकतो, MFA करू शकतो. हे पार्ट आहेत त्यामध्ये. पण तू बेसिक जर म्हणशील की मला जो अनुभव आलाय, मी जे अनुभवलंय, हो हो. मी कॉलेजला होतो ATD ला. मी काय केलं तेव्हा की मी कधीच एका वर्गात कधीच नाही, BA ला पण मी एका वर्गात कधी बसलो नाही. ओके. शाळेत फक्त मी एका वर्गात होतो. 11वी-12वी पण एका वर्गात कधी. 11वीला ओके. मी सायन्सला होतो, बसायचो कुठल्याही वर्गात जाऊन, त्यामुळे ओके. ओळखी व्हायच्या. हा एक प्रकार वेगळा. तर दुसरी गोष्ट काय की प्रत्येक वर्गात फिरायचो मी. फिरल्यानंतर मला काय जाणवलं की मी ATD ला होतो, पण फाउंडेशनच्या वर्गात जायचो. मग फाउंडेशन वाले काय करतात बघायचं. फाउंडेशन वाले असं करतात, हे असं आहे. त्याच्यानंतर इंटरमिजिएटच्या वर्गात जाणं, मग ते काय करतात, मग ते त्यांच्या पुढची स्टेप काहीतरी करायची. अच्छा, हे पोर्ट्रेट वगैरे कंपोजिशन या पार्ट मध्ये. मग त्याच्यानंतर एलिमेंटरी वाले काय करतात, ते एलिमेंटरी वाले अॅनाटॉमी स्टडी करायचे. मग ते अॅनाटॉमी स्टडी मध्ये काय तिथं कळलं की हा हे असं असं करतात. हे सगळे जे लेवल्स आहेत, हे सगळे चेक बरोबर. केल्यानंतर मला समजलं की इथं थांबण्यापेक्षा आपण स्वतःहून काहीतरी करावं. मग ती स्वतःची ओके. प्रॅक्टिस केव्हा चालू, कारण तुला समजून जात की हे अॅनाटॉमी मला करायचं आहे, कंपोजिशन म्हणजे काय तुला समजलं, तुला कुठून तरी स्वतःला उमगता आतून. साईड. मग ते समजल्यानंतर तुला तिथे थांबण्यापेक्षा मग स्वतःच केलं तरी बेस्ट आहे. पण जर तुला पेंटिंग कॉलेज वगैरे हेच करायचं असेल, याच्यामध्ये जर जाऊन काहीतरी सर्टिफिकेट खरंच महत्वाचे आहे. ते सर्टिफिकेट महत्वाचे ओके. नाही असं कधीच म्हणता येणार नाही, पण बरोबर. त्या पद्धतीने तेवढीच प्रॅक्टिस पण महत्वाची आहे. तू कॉलेजला गेला तरी तुला काय की शिक्षक तिथे तुला प्रॅक्टिस करायला लावतात.
तर बरोबर तुझा आहे. फायदा तिथे वातावरण तिथे निर्माण होतं. त्या वातावरणात तू मग बरोबर. आहे तुझी प्रॅक्टिस ऑटोमॅटिक होते. मग हा करतो मी केलं पाहिजे. मग कोणीतरी मित्र क्या म्हणतो, "अरे बात ठीक है. आहे." मग ते बरोबर. कमीपणा आहे तो भरून निघतो तिथून. मग ती मग हो, ते हो. असेल तर ते आणि बेसिक आणि ते वेगवेगळे विचार पण विस्तारित होत जातात आणि एक विचार आपल्याला मिळत जातात. तोही बरोबर. एक फार मोठा उपयोग आहे. Yes. नीरज, तुला असं वाटतं का रे की ही जी आपली चित्रकला आहे किंवा व्यंगचित्रकला आहे, ही एक माध्यम म्हणून काम करते किंवा एक प्रसार माध्यम म्हणून म्हणूया आपण, फक्त नक्कीच. दृश्य कारण स्वरूपातलं, तर येस, असं अगदी. वाटतं का तुला? त्यामध्ये जो मागाचा मुद्दा होता की वाचणं हा जो प्रकार हो. आहे, चित्र वाचणं किंवा चित्र पोहोचवणं, चित्र बघता येणं, हं. हे दृश्य माध्यमच आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ते बघावे लागतं. तो तर आहेच पॉईंट. की अजून एक काय की प्रसार जो म्हणलास तू, आता आजच्या ज्या घटना घडतात, ही घटना समजा जर 1960च्या दरम्यानची असती आणि तेव्हा जर सोशल मीडिया वगैरे या गोष्टी नाही आहेत, पण तुझ्याकडे वर्तमानपत्र वगैरे आहे, मग तो बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर. काळात प्रसाराचं जे माध्यम जे प्रकार आहे तो मग तिथे येतो. मग ते चित्र काढलेलं सगळ्यांना ती घटना मग काय आहे हे समज एक उदाहरण हो. म्हणून सांगेन त्यांनी काढलं की संयुक्त डेफिनेटली. महाराष्ट्र जेव्हा होता, तेव्हा हं. बरेच जण सांगत होते पण आता प्रत्येकाला काही पटकन म्हणजे ते म्हणतो ना आपण प्रत्येक पेटणं प्रकारच होत नव्हता. मग बाळासाहेब हं. ठाकरेंकडे कार्टुनिंग होते. मग कार्टुनिंग मधून त्यांनी मार्मिक चालू केलं. मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी अशी काही कार्टून्स प्रसिद्ध केली की जे बघून तळागाळातल्या सामान्य लोकांना, मराठी लोकांना सुद्धा राग यायला लागला. हे काय? हे आपण आपण एवढे आहोत. म्हणजे त्यांचे कार्टून आहे की एक व्यक्ती दाखवली जी एक वाघ आहे झोपलेला. त्या वाघाच्या शेपटीला पीळ मारतो आणि कोपऱ्यात शिवाजी महाराजांचा चेहरा आहे आणि ते फक्त म्हणतात अरे उठ मर्दा अजून काय झोपलायस. आणि ते हं. वाघ जो आहे त्या वाघावरती एक लेबल लावलंय त्याच्यावरती लिहिलंय मराठी माणूस. म्हणजे मराठी माणूस हा वाघासारखा आहे पण तो झोपलाय अजून. असं त्या टोटली त्या चित्राचा अर्थ होता आणि त्यांना त्यातून ते सांगायचं होतं की भारत सांगतायत आता उठा आपल्या हातून महाराष्ट्र निघून चाललाय. बरोबर आहे. मग प्रसार जे म्हणशील तू त्या पद्धतीने तो मेसेज त्या पद्धतीने पोहोचवणं ते कार्टून्स करतात बरोबर. बरोबर आणि प्रसार होतो. ओके. सो ऑफकोर्स म्हणजे चित्रकला म्हणूया किंवा व्यंगचित्रकला म्हणूया हे एक प्रसार माध्यम आहे. म्हणजे दृश्य प्रकारातलं प्रसार माध्यमाचंच मोठं आणि महत्वाचं कार्य करत असतं. कारण की वेगळ्या पद्धतीने फक्त, पण अर्थात कार्य हे नक्की करतच असतं. आता याला मी आता आपण म्हणूया की हे प्रसार कलेचा होतो आहे किंवा या कलेच्या माध्यमातून होतो आहे. पण त्याला व्यावसायिकता मिळते का रे? आय मीन अर्थार्जनाच्या दृष्टीने काही कितपत कसं म्हणजे? तसं म्हणशील तर आता न्यूजपेपरला कार्टुनिंग वगैरे ह्या गोष्टी चालतात. आजही चालतात. नॅशनल हो. लेवलला असेल, स्टेट लेवलला असेल, अगदी जिल्हा लेवलला पण कार्टुनिंग न्यूजपेपर मध्ये चालतं. दुसरं आहे बरोबर. मॅगझिन मध्ये. मॅगझिन मध्ये मग हं. तू हे करू शकतो की तिथे काम मिळणं म्हणजे मुखपृष्ठ हं. असेल त्या पुस्तकामधली जी चित्र असतील छोटी छोटी हं. त्यातून तू इन्कम जो आहे तो मिळवू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आजकाल स्पर्धांमधून स्पर्धा जास्त प्रमाणात चालतात त्यामधून पण तुला मिळतं. पण विशेष असं म्हणशील की हा हा फिक्स हे फिक्स झालं तसं नाही म्हणता येणार की तसं किंवा म्हणजे जाहिरात माध्यमांमधून सुद्धा मला वाटतं लोगोज असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा सुद्धा मला वाटतं ऍड एजन्सीज मध्ये सुद्धा काही छबी घेतल्या जातात. तरी ह्याच्यातनं पण मला वाटतं की नुसती प्रयोगशीलता न राहता प्रयोगशीलतेतून व्यावसायिकता प्राप्त होते या कलेला. म्हणजे यातनं नक्की होत असावी म्हणजे इन द सेन्स असं आपण नक्कीच आपल्या का की बरेच जण फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून काम करतात. मग त्याच्यामध्ये ओके. स्वतःच व्यवसाय करत असतात. काही हा अर्थात, पण म्हणजे त्यातून अर्थार्जन हे नक्की आहे. व्यावसायिकता आहे त्याच्यामुळे अर्थार्जन नक्की आहे त्याला. मग ते फ्रीलान्स करू दे किंवा कोणाच्या अंडर कुठल्या कंपनीत काम करून दे, पण व्यावसायिकता ही अर्थात त्याला अर्थार्जन याच दृष्टीने आलं. मग अगदी क्लासेस घेणं हे सुद्धा जरी आपण म्हटलं तरी सुद्धा त्याची फी घेतो आपण, त्याच्यामुळे त्याला व्यावसायिकतेचं रूप नक्की येतं. म्हणजे नुसतीच
प्रयोगशीलता ह्या कलेमध्ये नाहीये तर किंवा नुसताच नाही. प्रसार नाहीये, पण या कलेला व्यावसायिकता सुद्धा नक्की प्राप्त होते म्हणजे वेगवेगळ्या माध्यमांमधून. नीरज, ह्या कलेत काही नवीन प्रयोग केले जातात का रे? म्हणजे जसं आता व्यंगचित्रकला आणि कुठली अन्य इतर कला असू दे किंवा ही कला आणखीन कुठल्या कलांबरोबर असं म्हटलं जातं की कला एकमेकांच्या हातात हात घालून चालत असतात किंवा तर असं काही आहे का म्हणजे इंटरकनेक्शन आपण म्हणूया की जसं आता तू मगाशी म्हणालास की व्यंगचित्र लिहिताना काही वेळेला आपण लिहितो, स्लोगन्स लिहितो किंवा काही म्हणजे अर्थात इथे साहित्याचा वापर झाला. अख्खं साहित्य नाही पण कुठेतरी छोटासा भाग त्याचा येतो. तर असं काही आहे का, इंटरकनेक्शन आहे का ह्या कलेचं अन्य इतर कुठल्या कलांशी आणि त्याचा वापर प्रयोग कसा होतो? ओके. तसं म्हणशील तर मग एखादं समजा चित्र तू काढतोय तर ते काढताना हम्म, जर ते एखाद्या दुसऱ्या कलेशी निगडीत असेल, हम्म, फॉर एक्झाम्पल मी म्युझिकशी निगडीत काहीतरी काढतो, मग तेव्हा तो हम्म. संबंध आहे की येस मला इथून म्युझिक माझ्या चित्रातून मला म्युझिक दाखवायचं. क्या तर बात आहे. त्यामध्ये म्युझिक मध्ये सिम्बॉल वापरेन किंवा त्यातले स्वर वापरेन, सारेगमप सारे जे काय आहे ते सगळं मी त्यामध्ये ऍड करेन कुठे कुठे. ते आपलं बरोबर. समजा गीत वगैरे या गोष्टींची मग कदाचित मला म्युझिक मधले स्वर वगैरे काहीच वापरायचं नाही, सिम्बॉल वापरायचं नाही, पण मला म्युझिक मधलं समजा मी लता मंगेशकरांचं चित्र काढलं तर मग हम्म. लगेच लोकांना वाटतं की पोर्ट्रेट आहे पण हे रिलेट कुणाशी करते म्युझिक कारण लता मंगेशकर. संगीताशी. बरोबर आहे. किंवा संबंध आहे. बरोबर किंवा चित्र काढताना सुद्धा एक त्याला लय असते बघ किंवा त्याच्यात सुद्धा कमी अधिकता असते बघ किंवा डार्कनेस असतो, काही वेळेला फेंटनेस असतो, तर किंवा त्याला कर्व्स असतात काही, जसं आम्ही गाण्यात सुद्धा एखादी मींड घेतो म्हण, तर असाही काही संबंध आहे का की आता तू संगीत हा विषय घेतलास म्हणणार का पण म्हणजे नाही तसं तर आहे. संगीत केल्याशी पण तू जे आता म्हणलास की कमी जास्त पण नरेशन मधला ते ऍक्च्युली हो हो कार्टुनिंग मध्ये येतं आणि ते कार्टुनिंग मध्ये जेव्हा येतं तेव्हा ती मजा वेगळी आहे. म्हणजे मी हो एखादी छोटी लाईन काढणं आणि मी जाड लाईन काढणं त्या हो दोन्हीतला फरक जो आहे ती छोटी लाईन कदाचित तुझी लाईटची बाजू दाखवू शकते पण डार्क लाईन ओके. असेल ती कदाचित तुझी शॅडो दाखवू शकते. क्या बात है. हो आपला पाठीचा भाग येईल किंवा पोटाचा भाग असेल तर तो पण येऊ शकतो. म्हणजे हो त्यामध्ये तिथे ते काम करतं. बरोबर वगैरे बरोबर आणि एकसंधपणा सुद्धा असू शकतो कारण की एखाद स्वर लावलेला हा त्याला एक स्टॅबिलिटी आम्ही म्हणतो की एक स्वर सरळ लागणं आणि ब्रेकनी लागणं, तर एक सरळ रेष संलग्नता त्याच्यात असणं, एकसंधपणा असणं, मला वाटतं हा पण एक कॉमन फॅक्टर ह्याच्यात आपण नक्कीच घेऊ शकतो म्हणजे संगीताशी अर्थात रिलेट करतो आहे तर. आणि नवीन प्रयोग असं की असं काही होतं का म्हणजे आता तू जसं म्हणालास तसं की आता संगीताचा वापर कुठे होतो का किंवा प्रदर्शनांमध्ये म्हण किंवा असं काही होतं का किंवा गाणं लावता आणि चित्र काढतात वगैरे असं काही? तसंही होतं. दुसरे पटकन ते समजेल असं तुला सांगतो, सँड आर्ट नावाचा प्रकार आहे आपल्याकडे. सँड आर्ट मधून की त्या म्युझिक वरती ते सँड आर्ट चालू असतं. मग तो प्रकार रिलेट करणं किंवा एकाच वेळी त्या संगीताबरोबर पेंटिंग करणं तो मुद्दा तिथे येतो सँड आर्ट मध्ये मोस्टली. आणि दुसरा म्हणजे तर आता एखादा प्रोग्राम चालू आहे म्युझिकचा मग त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला जर त्यांना काहीतरी अजून एक प्रयोग करायचा असेल चित्रांचा तर त्याच्यातून ते मग तुमचे राग जे असतात की एखादा रंग क्लिअर करू शकतो तो राग. म्हणजे एखादा राग आता मला खरं तर माहिती नाही, आमचे राग वेगळे आहेत. ते राग दाखवणं आणि इकडचे राग त्या रंगातून ते राग दाखवू शकतो आपण. तुम्ही दाखवता राग गाऊन वगैरे दाखवू शकतो आणि रंगातून. बरोबर, एक्झॅक्टली राईट. म्हणजे गातानाचा ऐकतानाची जी मानसिकता आहे ती तुम्ही रंगातनं प्रकट करू शकता आय मीन किंवा तुमच्या रेखाटतानाच्या कमी अधिक जोरावरून आणि डार्कनेस आणि ह्याच्यावरून. नीरज, खूप 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 छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारताना, थांबूच नाही असं वाटतं पण बराच वेळ सुद्धा चाललेला आहे. तर मला एक विनंती आहे तुला की आपल्या सगळ्या श्रोत्यांना उत्सुकता लागलेली असेल की तू इतकं आपण चित्राबद्दल बोलतोय, व्यंगचित्राबद्दल बोलतोय, तर आम्ही वाट बघतोय तू काही काढून दाखवशील का? तर तुला काही काढून दाखवायला आवडेल का?
हो नक्की मी दाखवशील का? येस येस नक्की मी घेऊनच बसलेलो आहे इकडे. अरे वा, तर क्या बात आहे. थँक्यू सो मच. आजची जी काही परिस्थिती आहे टोटली हां. जे काही चालू आहे निसर्ग वगैरे या गोष्टींवरती आधारित मी एक कार्टून ट्राय करेन. डेफिनेटली. कार्टून काढताना बोलू पण शकतोस. मला असं काही नाही की शांतता लागते. बरोबर आहे, बरोबर आहे. बऱ्याच जणांचं असतं असं की आम्हाला शांतता पाहिजे त्याशिवाय आम्हाला चित्र येत नाहीत काढता वगैरे. हो, हो. माझं तसं काही नाहीये. ओके. तू थोडासा मोबाईलचं हे करू शकतोस किंवा थोडंसं अँगल, हां, तर आम्हाला चित्र काढायला बघायला मिळू शकतं का? हां, दिसतंय, दिसतंय. एक मिनिट मी अँगल थोडासा नाही, चेंज तू करतो. तू हल्लास तरी चालेल. तू हल्लास तरी चालेल. ओके, फाईन. या. ओके आता दिसतंय तुला? हो, हो. दिसतोय. साधारण एक चित्र पूर्ण व्हायला तुला किती वेळ लागतो रे नीरज? तसं म्हणशील तर डिपेंड आहे आपण कोणतं चित्र काढतोय याच्यावरती. बरोबर. पण तरी बापरे, तुझं स्पीड बघून बापरे, कमालीचं. हा, ते. ऍक्च्युली प्रॅक्टिसमुळे झालंय. जेवढी तू ओके. प्रॅक्टिस करशील तुला वॉटर कलर हँडलिंग तेवढं चांगल्या पद्धतीने येईल समजेल. तेवढा ओके. फास्ट तू करू
मोबाईलचा अँगल तुला थोडासा खालती करता येईल का? चित्र पूर्ण होत आलंय तुझं. नाही, चित्र अजून पूर्ण नाही झालेलं, मी खाली ठेवतो पक्का. ओके.